नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ पीआरच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी प्रशांत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। सो मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुण्याच्या MG रोडला, म्हणजेच महात्मा गांधी रोडला। आणि पुणेकरांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर सध्याला आपण आहोत कॅम्पामध्ये। सो ह्याच कॅम्पामध्ये आपण वेगवेगळे असे फूड स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत। सो चला तर मग मित्रांनो जाऊयात आणि वेगवेगळे असे फूड स्पॉट एक्सप्लोर करूयात। सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या फूड स्पॉटकडे, जो आहे पुणा जोरदोस्ती सेवा मंडळ, जे की फेमस आहे त्यांच्या होममेड फूड आयटमसाठी। सो जाऊयात आणि त्यांना विचारूयात की त्यांची स्पेशालिटी काय आहेत आणि ते फूड आयटम आपण ट्राय करूयात। तो दादा, काय आपल्याकडे स्पेशलिटी काय है आजची? वेज में पनीर भुर्जी ट्राई कीजिए, मशरूम चीज़ पाई है, और नॉन वेज में चिकन कटलेट है, चिकन सबमरीन रोल है, चिकन बर्गर है। ओके, और हाईएस्ट सेलिंग आइटम आपका? हमारे पास हाईएस्ट सेलिंग आइटम है चिकन कटलेट। तो फिर आप चिकन कटलेट एक कर दो। चिकन कटलेट एक, ओके। यस, और आपने और क्या रिकमेंड किया? वेज में मशरूम चीज़ पाई ट्राई करो। ठीक है, चलेगा, वो एक दे दो। और पनीर भुर्जी रोल है वेज में। ठीक है, और ये 3 आइटम कर दो, पनीर भुर्जी। थैंक यू। खाना है, पार्सल है? खाना है यहाँ पे। 1 मिनट गरम करो। यस। सो यहाँ पे अगर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही 2 ते 4च्या दरम्यान येत असाल तर तुम्हाला याच्यावरती बाय 1 गेट 1ची पण ऑफर भेटते। सो वेट करूयात, ते गरम करून देत आहे आणि मग टेस्ट करूयात आणि बघूयात काय आहे कसं आहे। मित्रांनो, आता आपण फर्स्ट आपण ट्राय करणार आहोत मशरूम चीज पाय। सो त्यांनी हे रेकमेंड केलेलं। सो जर आपण बघितलं थोडंसं हे असं आहे, चीज आहे आणि आतमध्ये मशरूम आहे। सो पहिल्यांदा ते ट्राय करूयात। बहुत ही यूनिक आइटम है, एकदम छान आहे। आतमध्ये एकदम खतरनाक वाली फीलिंग आहे आणि प्रॉपर चीज आहे, मशरूम वगैरे पण एकदम खतरनाक लागतं, सॉफ्ट आहे आणि जी बाहेरची क्रस्ट आहे ते एकदम खुसखुशीत आहे अजून पण। सो येस, आय विल रेकमेंड की हे तुम्ही इथे आला तर हे तुम्ही ट्राय करा। सो मित्रांनो, आता आपण जो नेक्स्ट आयटम ट्राय करणार आहोत तो आहे चिकन कटलेट। आणि जर बघाल थोडंसं ऑइली आहे, म्हणजे प्रॉपर ऑइल दिसतंय आणि सोबतच एकदम वरती अंडा त्यांनी हे केलेलं आहे। सो असं काहीतरी आहे। सो आता आपण हे ट्राय करूयात। नाईस, पण एखाद्या मित्रांनो टेस्ट खूप छान आहे। आतमधले जो खिमा आहे जो त्यांनी हे केलं तो पण परफेक्ट आहे। बस तेच आहे की फक्त अंडा जास्त म्हणजे तेलकट खूप जास्त आहे। सो जो डाएटवाले असतील तर त्यांनी ऑब्वियस आहे थोडंसं विचार करा खाताना, बट हां टेस्ट वाईज 100% मी रेकमेंड करू शकतो। सो मित्रांनो, आता पुढचा आयटम जो आपण ट्राय करणार आहोत तो आहे पनीर भुर्जी रोल। सो पनीर भुर्जी आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी ती स्टफ केले आणि तो त्यांनी दिला, गरम करून दिलेला आहे। दिसताना तर यम्मी दिसतोय। लेट्स ट्राय करूयात। पनीर भुर्जीची क्वांटिटी थोडी जास्त असते ना तर अजून रोल चांगला लागला असता, बट ठीक आहे, अजून एक बार ट्राय करूया। चव तर चांगलीच आहे ऑब्वियस आहे, पण एक असं थोडासा पावपाव जास्त लागतं। एकदा ट्राय करूया। पनीर भुर्जी जेव्हा जास्त येते ना त्यावेळेला आयटम बहाप लागतं, खूप मस्त टेस्ट आहे, जास्त तिखट नाही आहे, एकदम माइल्ड प्रमाणामध्ये आहे। बस आय विल रेकमेंड, करू शकता तुम्ही रेकमेंड। आणि जर इथे तुम्ही आलात तर हे 3-4 आयटम आहेत ते तुम्ही 100% ट्राय करा। सो मित्रांनो, आता आपण चाललो आहोत आपला सेकंड फूड स्पॉटला, जो आहे अख्तर समोसा, जो की जी ही सेकंड लेन आहे त्याच्या पॅरलल एक लेन आहे त्या साईडला आहे। सो इथून वॉकिंग डिस्टन्स एक 5 मिनिटाचं आहे। सो चला जाऊयात आणि तिथला समोसा ट्राय करूयात। सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत अख्तर समोसाला आणि ह्यांचा जो चिकन पट्टी समोसा आहे तो खूप जास्त फेमस आहे। सो आपण तो आता ट्राय करणार आहोत। सो चला तर मग मित्रांनो।
सो मित्रांनो, अत्तर समोसामधून आपण घेतला आहे त्यांचा फेमस असा चिकन पट्टी समोसा आणि चीज कॉर्न समोसा. सो पहिल्यांदा आपण ट्राय करणार आहोत पट्टी समोसा, चिकन पट्टी समोसा. सो बेसिकली हा आपल्या नॉर्मल समोसासारखा नसतो. एक मैद्याची पूर्ण लांब पट्टी असते, त्याच्यावरती फिलिंग टाकून तो रॅप करतात बेसिकली आणि समोसाचा त्याला आकार देतात. सो आता आपण हा ट्राय करूयात. सो मित्रांनो, समोसाचा पहिला बाईट घेतला. समोसा जराही तिखट नाही आहे, खूप खुसखुशीत आहे. बाहेर जेवढाच तो कडक आहे, आतमधून तेवढाच जास्त सॉफ्ट आहे आणि चिकन पण एकदम खूप छान असं शिजलेलं आहे. सो येस, खूप दिवसांनंतर छान असं चिकन समोसा मला खायला भेटला. सो मी रेकमेंड करतो की जर तुम्ही इथे आलात तर नक्की हा ट्राय करा. सो मित्रांनो, भन्नाट अशा चिकन समोसानंतर आता आपण त्यांचा अत्तर समोसाचा ट्राय करणार आहोत, चीज कॉर्न समोसा. सो घेऊया त्याचा पहिला बाईट, बघूयात. सेम खूप जास्त वरण जे आहे ते कडक आहे, क्रुम आवाज येतच असेल. पण सोबत एक आहे की हे तेल खूप जास्त पितं आहे. सो जर कोणी डाएट फ्रिकिंग आणि जर हेल्दी खाणार असाल तर आय डोंट थिंक की त्यांची ही पहिली चॉईस असेल. सो स्टील आपण ट्राय करूयात. अगेन एकदम खूप जास्त माइल्ड आहे, जास्त तिखट नाही आहे. प्रॉपर चीजचा आणि कॉर्नचा सेपरेट वेगवेगळा फ्लेवर येतो आहे. सो पण असंही नाही की खूप जास्त भारी आहे, म्हणजे ओके. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपला थर्ड स्पॉट जो आहे मार्झोरीन कॅफे. सो तुम्ही इथे बघू शकता की लोकांची खूप जास्त गर्दी आहे. आज संडे असो किंवा वीकडेज असो, तुम्हाला 110% तुम्हाला इथे गर्दी भेटते. खूप जास्त फेमस कॅफे आहे. MG रोड जो आहे त्याचा जो पॅरलल रोड आहे त्या रोडला हा तुम्हाला कॅफे बघायला भेटतो. तर चला तर मग मित्रांनो जाऊया आणि त्यांचे सँडविचेस आणि रोल ट्राय करूया. सो मित्रांनो, एक पूर्ण 10 ते 15 मिनटाच्या वेटिंगनंतर आम्हाला फायनली ऑर्डर आली आहे. त्यांच्या रेकमेंडेशननुसार आम्ही जे ग्रीन चटणी सँडविच आहे ते ऑर्डर केलं आहे आणि सोबतच काला कट्टा स्लशी ऑर्डर केली. सो पहिल्यांदा आपण ग्रीन चटणी सँडविच ट्राय करूया. हा जो ब्रेड आहे त्याच्यामध्ये नॉर्मलची चटणी आहे, ग्रीन चटणी आहे आणि बस हे एवढंच आहे. सो हा ट्राय करूया. खूप छान आयटम आहे. म्हणजे ते बोलतात ना की सिम्पल फूड जे असतं तेच बेस्ट असतं. सो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. काही जास्त फॅन्सी नाही आहे. जो ब्रेड आहे तो हेच लोक बनवतात आणि बस त्याच्यामध्ये त्यांची ही कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी दॅट्स इट. पण खूप जास्त छान आहे आणि एकदम सिम्प्लिफाय केलेला आयटम आहे. सो आता मला कळालं की हा त्यांचा हायेस्ट सेलिंग आयटम का आहे. सो मी तर रेकमेंड करेन की जर तुम्ही इथे येणार असाल तर डेफिनेटली हे जे सँडविच आहे तुम्ही ट्राय करा. सो चटणी सँडविचसोबतच मी ऑर्डर केलेलं यांचं काला कट्टा स्लशी, जे की खूप जास्त टेम्पटिंग दिसतं. ते एकदा आपण ट्राय करूया. फुल एकदम स्लशी. अरे बाप, खतरनाक आयटम आहे. म्हणजे जरासुद्धा साखर नाही आहे. जे काला कट्टाची जी 100% टेस्ट आहे एकदम बटर एकदम ती येते. सो खरंच म्हणजे यांचं आहे. आणि मित्रांनो सोबतच म्हणजे आता मी थोडंसं घाईघाईत आलेलो त्याच्यामुळे मी फक्त चटणी सँडविच ट्राय केलं. पण त्याच्यासोबतच तुम्ही इथले रोल, नंतर ग्रिल सँडविचेस, पिझ्झाज तुम्ही ट्राय करू शकतात. आणि इथले जवळपास 90 ते 95% आयटम जे आहेत ना ते पॉकेट फ्रेंडली आहेत. म्हणजे आयदर जे कॉफीज आणि जे फज वगैरे सोडलं. सो मला तसं नाही दिसलं की एखादा आयटम हार्डली 150च्या अबो असेल. सो त्याच्यामुळे सुद्धा हे कॅफे खूप जास्त फेमस आहे. सो मी हायली रेकमेंड करेन की जर तुम्ही MG रोडला येत असाल तर इथे खायला या आणि इथला टेस्ट घ्या. इथला ॲम्बियन्स वगैरे खूप जास्त छान आहे. सो येस, डेफिनेटली आय एम रेकमेंडिंग दिस प्लेस. आता आपण आलो आहोत आपला चौथा फूड स्पॉट जो आहे बुधानी वेफरवाला.
सो आपण जे पुण्यामध्ये बुधानी वेफर्स बघतो पॅकेटमधले, त्याची ओरिजिन जे आहे ते इथून झालं आहे. हे जे शॉप मागे तुम्ही बघत आहात हे ऑलमोस्ट 70 वर्षापासून आहे, सिन्स 1955. सो चला तर मग मित्रांनो जाऊया आणि त्यांचे जे फ्रेश वेफर्स आहेत ते इथे ट्राय करूया. सो मित्रांनो त्यांचे जे सॉल्टेड वेफर्स आहेत, फ्रेश वेफर्स, सो ते वेफर्स इथे आलेले आहेत, ते आपण टेस्ट करूया. हातात घेतल्यावरती एक तर समजतं की याला जरासुद्धा तेल नाही आहे. आपण जे बाहेर बघतो वेफर्स ते तेलकट असतात, हातात घेतलं की तेल येतं आणि शिवाय तेलाचा वास पण येतो. सो जास्त खाता येत नाही. स्वतः हा वेफर्स मी बघितला तर ह्याला तेलाचा वास नाही आहे. आता आपण हा वेफर ट्राय करूया. वेफर जो आहे तो पूर्ण फ्रेश आहे, तेलकट नाही आहे, तेलाचा जरासुद्धा वास नाही येत आहे आणि ते असं बोलतात ना लत लागते. एक वेफर्स खाल्ला की लगेच पुढचा वेफर्स कधी तोंडात येतं असं होतं आहे. सो लिटरली मस्त आहे. म्हणजे जे बाहेर प्रोडक्ट खातो त्याच्यापेक्षा तर हे तर जाम आणि 110% फ्रेश असे वेफर्स मला इथे भेटलेत. सो येस, मी रेकमेंड करू शकतो. जर तुम्हाला वेफर्स वगैरे जर पाहिजे असतील तर तुम्ही इथून 110% घेऊ शकतो. सो सॉल्टेड वेफर्ससोबतच त्यांचे पेरी पेरी वेफर्स, त्यानंतर BBQ, चीज, टोमॅटो, क्रीम अँड ओनियन असे वेगवेगळे टाईप्सचे वेफर्स आता फेमस आहेत. सो तुम्ही तेही ट्राय करू शकता. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपला शेवटचा फूड स्पॉट जो आहे महानाज रेस्टॉरंट. सो ह्यांचाच इराणी चाय, समोसा आणि बन मस्का खूप जास्त फेमस आहे. हा सुद्धा एक कॅफेच आहे. सो चला तर मग मित्रांनो जाऊयात आणि ह्या कॅफेच्या ह्या तिन्ही गोष्टी आपण ट्राय करूयात. सो मित्रांनो, आपण आलो, हॉटेलमध्ये बसलो आणि विदिन 5 मिनिट्स त्यांनी आपल्याला आपली ऑर्डर सर्व केली आहे. सो आपलं चिकन समोसा, चहा आणि बन मस्का आलेला आहे. पहिल्यांदा आपण चिकन समोसा ट्राय करूया. सेम हा पण एक पट्टी समोसाच आहे. याची पट्टी आहे ती त्यांनी रॅप करून त्याच्यामध्ये हे केलं, फ्राईड समोसा खूप जास्त चांगला आहे, फ्लेवरफुल आहे. ऑब्वियसली तिखट नाही आहे, बट मी एक गोष्ट बोलू शकतो, अत्तर समोसापेक्षा चांगला समोसा मला हा वाटतो. आणि लिटरली म्हणजे तेलकट पण मला असं जास्त वाटत नाही आहे. अत्तर समोसाचा जो समोसा होता तो जास्त तेलकट होता आणि तिखट पण नव्हता. बट हा लिटरली हा जो आहे हा फ्लेवरफुल समोसा आहे. सो डेफिनेटली मस्ट ट्राय आयटम मी बोलू शकतो आपण. सो मित्रांनो, असा होता आपला कॅम्पमधला फुल डे ऑफ फूड एक्सप्लोरेशनचा. आय नो की कॅम्पमधले सगळेच फूड स्पॉट एका दिवसामध्ये कवर करणं शक्य नाही आहे आणि माझ्या पोटाची पण काहीतरी लिमिट आहे. सो मी आशा करतो की मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये कॅम्पमधील राहिलेले फूड स्पॉट्स पण एक्सप्लोर करीन. आणि हो मित्रांनो, अजून जर असे कोणते पॉप्युलर असे कॅम्पमधले फूड स्पॉट असतील ते तुम्हाला असं वाटतं की मी एक्सप्लोर करावेत, तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सोबतच मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या सर्व व्हिडिओवरती प्रेम देत आहात तसं प्रेम तुम्ही मला देत राहा.